गुड मॉर्निंग. इट्स डे 8 ऑफ गणेशोत्सव. तर आज टिफिनची घाई नव्हती का ते पुढे तुम्हाला सांगतेच. तर त्याआधी बाप्पासाठी केले होते ड्रायफ्रूटचे मोदक, कारण एकादशी होती. देवांशी ते रेडी झाला होता. तर आज टिफिन नव्हता, कारण देवांशला कॅन्टीनमध्ये जायचं होतं. त्याच्या आवडीचा मेनू होता, सो त्याला पैसे दिले कॅन्टीनसाठी. दूध वगैरे पिऊन झालं त्याचं. आणि आज सकाळचं वातावरण खूप छान होतं. त्यानंतर बाप्पाची आरती करून घेतली. आणि ही जी मोत्याची कंठी आहे ती बाप्पासाठीच आणलेली होती, पण ती घालायची मी विसरली. सो आज बाप्पाला ती घातली आणि खूप सुंदर दिसत होते बाप्पा. त्यानंतर अनामिकाकडे हळदी कुंकासाठी बोलावलं होतं, तर तिच्याकडचे हे बाप्पा. छान दर्शन झालं. देवांश स्कूलमधून आला आणि त्याची अशी मस्ती सुरू होती. त्याला मस्ती फार आवडते. संध्याकाळी आई दुर्वा निवडत बसल्या होत्या. आणि हा पसारा 2-3 दिवस झाले साडी घालणं, ज्वेलरी तशीच पडली होती. म्हटलं हे आवरून घेऊ, कारण पसारा कधीही पडला तरी तो कधी ना कधी आवरायला लागणारच आहे आणि तोही आपल्यालाच आवरायचा आहे. म्हणून म्हटलं चला आज आवरून घेऊ. त्यामुळे सगळी ज्वेलरी जागच्या जागेवर ठेवून दिली. माझ्याकडे असे बॉक्सेस आहेत ज्याच्यात असे पार्टिशन्स आहेत. सो त्याच्यामध्ये इयरिंग सगळी ज्वेलरी नीट राहते. सो सगळं हे आवरून घेतलं. आणि आवरून घेतल्यानंतर ड्रेसिंग टेबल असा छान झाला होता. त्यानंतर घरच्या बाप्पाची आरती केली. खाली सोसायटीच्या बाप्पाची आरती झाली. जेवणं वगैरे आटपून आज मुलांसाठी गेम्स होते आणि बायकांसाठी सुद्धा. सो इथे म्युझिकल चेअर झाली. सो सगळ्यांनी फार एन्जॉय केलं. त्यानंतर आम्हीसुद्धा म्युझिकल चेअरचा आनंद घेतला. एक राऊंड आमचासुद्धा घेतला लेडीजचा. बऱ्याचशा लेडीज आल्या नव्हत्या, पण जेवढ्या आल्या तेवढ्यांनी फार मजा केली. सो म्युझिकल चेअर झाली. त्यानंतर असं होतं की मुलांना आम्हाला खेळायचं आहे. मग खो खोसुद्धा मुलं खेळली. खो खो खेळून झाल्यावर छान डान्स केले मुलांनी. आणि हे डान्स बघत बघत ह्या गोड दिवसाचा शेवट झाला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.